मोर्चाच्या अध्यक्षा ठाणे जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा माननीय मायाताई कांबळे, आजचे आपले कल्याण लोकसभेचे उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख, तसेच व्यासपीठावर उपस्थित पगारे साहेब, रेखाताई कुलवारे साहेब, प्रधान साहेब, संजय इंगळे साहेब, सुरवंशी मॅडम, तसेच इतर उमरे आणि उपस्थित बंधू आणि बंधू, आज या ठिकाणी आपलं भाग्य आहे की इतक्या लोकांना मला वाटतं पहिली का दुसराच कार्यक्रम आपल्या मुंबऱ्याला मिळाला आणि पी जी जाधव साहेबांनी तो व्यवस्थितपणे हँडल केला, त्याबद्दल पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन. या ठिकाणी आज मुंब्रा विभाग हा मुस्लिम बहुसंख्य विभाग आहे. आपला उमेदवार सुद्धा मुस्लिम आहे, त्यामुळं आपलं कर्तव्य बनतं की या ठिकाणाहून आपण सगळ्या विधानसभेपेक्षा कळवा मुंब्रा विधानसभेमधून शेख साहेबांना मॅक्झिमम लीड मिळेल या दिशेने आपल्या सर्वांना काम करायचं आहे. उमेदवाराच्या बाबतीत सांगायचं तर उमेदवार मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांचा एक सामाजिक विचारसरणीचे व्यक्ती आहे. त्यांच्या ऑफिसमध्ये जर आपण गेला तर त्यांच्या ऑफिसमध्ये सर्व समाज सुधारकांचे फोटो लावलेले आहेत. असं कोणाच्याही ऑफिसमध्ये नसतं. उल्हासनगरला तुम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेला तर हे आपल्याला पाहायला मिळेल. शिवाय त्यांचा ट्रस्ट आहे, ट्रस्टचं नाव काय? लाईफ केअर फाउंडेशन. लाईफ केअर फाउंडेशनच्या माध्यमातून ते जनतेची सेवा करतात आणि अशा व्यक्तीला आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आपण सेवा करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी ही आपल्याला विनंती करतो. आज वेळ आचारसंहितेमुळे आपल्याला लवकर कार्यक्रम आटोपावा लागणार आहे. की माझं 2 शब्द इथे थांबवतो. आपण सर्वांनी वंचित बहुजन आघाडीचा, वंचित बहुजन आघाडीचा आणि डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन शेख यांना प्रचंड बहुमताने विजय कराल अशी मी अपेक्षा होती करून माझे 2 शब्द पूर्ण करतो. मैं कल्याण लोकसभा उम्मीदवार डॉक्टर मोहम्मद शहाबुद्दीन उल्लासनगर से आप सबके साथ में, आप सबके सहयोग से मैं अभी खड़ा हूँ. ये आप हम सब की बहुत सौभाग्य है कि हम आपके बीच में मिले हैं और बहुत अच्छी बात है. हम सब मिल करके एक दूसरे को साथ दे करके अपना काम आगे बढ़ाएं. हमारी ये इच्छा है कि आप 10 सालों से यहाँ के एमपी के साथ में है, क्या काम किए क्या नहीं किए सबको पता है. सरकार आने वाली भी सरकार कितने काम किए और हम सबको कितने तकलीफ दी है, हमारे संविधान को कितने तकलीफ दी है और तकलीफ देने के लिए उनके राजकारण चल रहा ये सबको पता है. तो ये राजकारण हमको अपने संविधान के हिसाब से लाने के लिए, सही तरीके पे लाने के लिए हम आज ये आप लोगों के साथ में जुड़े हैं. तो हम सबकी आपकी सहयोग चाहिए और सहयोग के साथ में हर तरह से मेहनत चाहिए ताकि हम आगे बढ़ें और हम अपना काम और अपना बात पार्लियामेंट में रखें. अदरवाइज पार्लियामेंट में नहीं रखेंगे तो हम ऐसे दिन पे दिन मारे जाएंगे और हमारी संविधान खतरे में होते जाएगा. तो हमारी एक गुजारिश है, बाकी तो सारे बातें मैडम बोले, सर ने बोले, डॉक्टर साहब बोले, हमारे रुपेश भाई बोले, अंकित भाई बोले. मेरी यही कहना था कि हम सब मिल करके संविधान के साथ साथ में हम अपनी कौम के लिए, हम अपने एसटी कास्ट के लिए कुछ ना कुछ संविधान के साथ में, संविधान के रूल नियम के हिसाब से हम वो काम करें ताकि हमारा एक उम्मीदवार चुन के आए. अगर हमारा उम्मीदवार चुन के आएगा तो हम आगे कुछ बात रख पाएंगे, अदरवाइज नहीं चुनेंगे तो हम ऐसे दिन पे दिन मारे जाएंगे और हमको दिन पे दिन तकलीफ होते जाएगी. तो हमारी ऐसी कहना था कि 20 तारीख को जो इलेक्शन होने वाला है, आप लोगों की तरफ से और आपके जितने भी शहर में रहने वाले लोग हैं सबसे आप मेरी प्रार्थना है, विनती है कि आप उन सबको सिलेंडर गैस पे आप 10 नंबर पे सबको बटन दबाने का बोलिए. और यही बोल करके मैं अपना भाषण समाप्त करता हूँ. शुक्रिया, जज़ाकल्लाह. सर्वप्रथम मी आदर्शांच्या मित्रांना सांगायला विनंती करते आणि आज या मुंब्रा शहरामध्ये ज्यांनी या मिटिंगचे आयोजन केलेले आहे काँग्रेसचे ते आमचे प्रताप जाधव सर यांच्या मनापासून आणि त्यांच्या कमिटीचे आभार मानते की एवढ्या कमी वेळात म्हणजे काल त्यांनी माझ्याशी कोऑर्डिनेशन करून आज अगदी वेळात वेळ काढून इतकी लोक जमवली. पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि या मिटिंगला ज्यांनी आपल्याला
अध्यक्षा ॲडव्होकेट रंजिताई आगळे, महासचिव रेखाताई कुरवारे आणि मुंब्रा शहराच्या अध्यक्षा आदरणीय आमच्या कल्पनाताई सूर्यवंशी आणि कृती मोरे, रुपेची उमरे आणि सर्वच पदाधिकाऱ्यांना मनापासून जय भीम जय शिवराय. आणि ज्यांनी म्हणजे आवर्जून ही मीटिंग अटेंड केली आहे, तुमच्या लक्षात नसेल असे मुंबई प्रदेशचे उपाध्यक्ष आदरणीय इक्बाल दादा, त्यांना इकडे घ्या बसायला, यांनी सुद्धा इथे आपली हजेरी लावली. दादा तुमच्याही मनापासून जय भीम जय शिवराय. आपल्याला दिवस फार कमी राहिलेले आहेत, 10-12 दिवस राहिलेले आहेत. लढाई फार मोठी आहे आणि हा जो मुंब्रा शहर आहे, हे मुंब्रा शहर, या मुंब्रा शहरामध्ये 80% लोक हे आपले मुसलमान बांधव राहतात. तर मला आवर्जून एक गोष्ट सांगावी लागेल, गेल्या 4 वर्ष आधी मी याच रोडवर याच ठिकाणी आमच्या मॉमेडियन भगिनी बसलेल्या होत्या CAA NRCच्या विरोधामध्ये. ते दिवस विसरू नका, ते दिवस लवकरच परत येणार आहे. जर तुम्ही त्याच मनुवादी सरकारला, त्याच जातीयवादी सरकारला जर निवडून दिला तर ते दिवस मागे राहिलेले नाही आहेत, फार जवळ आलेले आहेत. म्हणून लक्षात असू द्या, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांसारखं असं खंबीर नेतृत्व ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुजन समाज असू द्या, मुसलमान समाज असू द्या, जो शोषित पीडित वंचित समाज आहे, जो सत्तेपासून, जो आरक्षणापासून, जो सगळ्या सवलतीपासून लाभ राहिला, अशा सर्वच घटकाला, अशा सर्वच समाजाला बाळासाहेब आंबेडकरांनी प्रवाह काढलेला आहे. त्यांना सत्याचं स्वप्न दाखवलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आंबेडकरांनी 9 उमेदवार हे मॉमेडियन समाजाचे दिलेले आहेत. मनुवादी जातीयवादी सरकारांना मुसलमानांची, बौद्धांची मतं चालतात, बहुजनांची मतं चालतात, पण उमेदवार चालत नाही. असा हा जातीयवाद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे आणि आपल्याला एकच लक्ष द्यायचं आहे, ही संधी आपल्याला घालवायची नाहीये. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला उमेदवार डॉक्टर शाहबुद्दीन शेख सर यांचं 10 नंबरचं बटन दाबून त्यांना भरगच्च मताने निवडून द्यायचं आहे. एवढंच बोलेल. आचारसंहिता लागलेली आहे, वेळ निघून गेली. आभार मानते सर्वांनी. जय भीम जय शिवराय. आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे आम्हाला या ठिकाणी उमेदवार दिलेले आहेत त्यांना या ठिकाणी निवडून आणण्यासाठी आम्ही आमच्या परीनं कसोशीनं प्रयत्न करू. आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहत त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि आचारसंहिता असल्यामुळं या ठिकाणचा आपण कार्यक्रम संपवतो असं जाहीर करतो. जय भीम.